हॅलो एव्हरीबडी, मी सूरज बागुल घेऊन आलेलो एक नवा सब्जेक्ट. तो म्हणजे आतापर्यंत जे आपण व्हिडिओ पाहिले ते सर्व व्हिडिओ मॅथचे होते. आजपासून आपण सायन्स या विषयाचे पण काही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यापैकी आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तुम्हाला माहित असेल मराठीमध्ये आपण त्यांना सजीव आणि निर्जीव असं म्हणत असतो. मग सजीव आणि निर्जीव हे यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यामध्ये काही जे प्रॉपर्टीज असतात त्या कशा असतात, सिमिलर असतात. तर काही ज्या प्रॉपर्टीज असतात त्या काय असतात, डिफरंट असतात. मग अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ज्या लिव्हिंग थिंग्सला आणि नॉन लिव्हिंग थिंग्सला एकमेकांपासून वेगळं करतात, तर त्या प्रॉपर्टीजचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. मग याच्यामधली जी पहिली प्रॉपर्टी पाहिली ती म्हणजे ग्रोथ. आता ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द वर्ल्ड ॲट द बर्थ, तुम्हाला बी माहित असेल की जन्माला आल्यापासून जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची ग्रोथ होत असते. बरोबर आहे का नाही? ग्रोथ होणारच आहे. आता आपण स्वतःचं पण जरी उदाहरण पाहिलं, आपण लहानपणी कसे दिसत होतो आणि हळूहळू हळूहळू जसं आपण इयत्ता म्हणजे प्राथमिक वर्गात गेलो, प्राथमिक वर्गातून माध्यमिक वर्गात गेलो, माध्यमिक वर्गातून जसं आता कॉलेज जीवनात आलो, तर एवढ्या या आपल्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्यामध्ये जो बदल घडून आला यालाच आपण ग्रोथ म्हणत असतो. मग ही जी ग्रोथ असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ही फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच दिसते. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रोथ दिसत नाही. एक दगड आहे समजा, तो जन्मापासून तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवलेला आहे, तर तुम्हाला का वाटतं त्याच्यामध्ये वाढ होताना तुम्हाला दिसते का मित्रांनो? करा थोडंसं ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्ही एक काम करा, एक दगड घ्या तो कुठेतरी ठेवा आणि एखाद्या वर्षानंतर पहा त्याच्यामध्ये काही वाढ होते का नाही होत, तर तुम्हाला नक्कीच असं दिसून येईल की त्या दगडामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. मग ही जे पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रोथ, हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला सेपरेट करण्यासाठी एक महत्वाचे कॅरेक्टर्स आहे, लक्षात राहू द्या. आणि ही जी ग्रोथ होत असते मित्रांनो, आता जर विचार केला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये प्लांट आणि ॲनिमल येतात. मग ॲनिमल जे आहेत, ॲनिमल मध्ये ही ग्रोथ ही विशिष्ट पिरियड मध्ये होत असते. म्हणजे तो जो पिरियड गेला तर त्या पिरियड नंतर ग्रोथ होत नाही. जर आपल्या ह्युमनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली ग्रोथ ही वयाच्या 17व्या किंवा 18व्या वर्षापर्यंत चालू असते. त्यानंतर ती ग्रोथ काय होते, स्टॉप होत असते. पण जर आपण प्लांटच्या बाबतीत म्हणत असू तर लक्षात राहू द्या मित्रांनो, इन द ऑल प्लांट्स टिल द डेथ ग्रोथ इज ऑकर. म्हणजे जोपर्यंत ते प्लांट जिवंत आहे तोपर्यंत त्या प्लांट मध्ये ग्रोथ ही होतच राहणार आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आता साधी गोष्ट आहे, कोणतेही काम करायचंय, कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे सांगा बरं? ऑब्विसली एनर्जीची गरज लागणार आहे. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून भेटणार आहे, तर ही एनर्जी आपल्याला अन्नाच्या माध्यमातून भेटणार आहे. मग त्याच पद्धतीने जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ होते ती लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी कशाची गरज पडणार आहे, तर फूडची गरज पडणार आहे. आता तुम्हाला माहित असेल की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दोन ग्रुप पडतात. कोणते दोन ग्रुप? एक म्हणजे ऑटोट्रॉपिक आणि एक म्हणजे हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर असा ग्रुप जो स्वतःचं अन्न स्वतः तयार. आता स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो याचा अर्थ म्हणजे आपण जातो, पेरतो आणि ते अन्न येतं असं आहे का? नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं म्हणजे ती थिंग्सच स्वतः अन्न तयार करते. मग कोणते असा ग्रुप आहे जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, तर जेवढे पण प्लांट्स आहेत तर हा ग्रुप जो आहे प्लांटचा, तो हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, लक्षात राहू द्या. आणि जेवढे ॲनिमल आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तर त्यांना आपण हेटरोट्रॉपिक म्हणतो, लक्षात राहू द्या. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो आणि जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना आपण हेटरोट्रॉपिक म्हणतो. मग आता प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही ना काहीतरी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेस नुसारच ती जी मेथड आहे ती काय होत असते, वर्क होत असते. मग त्याच पद्धतीने
अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे किंवा जी मेथड आहे त्या मेथडला आपण म्हणत असतो फोटोसिंथेसिस. मग या मेथड मध्ये काय होतं तर जेवढे प्लांट आहेत तेवढे प्लांट काय करतात तर या प्लांटच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल नावाचा एक पिगमेंट असतो. त्या क्लोरोफिल नावाच्या पिगमेंटच्या मदतीने हे प्लांट सूर्यप्रकाशाच्या म्हणजे सनलाइटच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. द सच प्रोसेस इज कॉल्ड ॲज photosynthesis. Once again, photosynthesis means what? The photosynthesis is a method in which the plant making its own food with the help of chlorophyll and sunlight. Such a process is called as photosynthesis. Okay. Then next character is respiration. आता आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन म्हणजे काय? रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. आता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे ऑक्सिजन शिवाय जगू शकतात का? नाही जगू शकत. मग लक्षात राहू द्या रेस्पिरेशन मध्ये काय असतं? रेस्पिरेशन मध्ये अशी प्रोसेस ज्या प्रोसेस मध्ये ती थिंग्स ऑक्सिजन शरीराच्या आत घेते आणि शरीरातला कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते. अशा प्रोसेसला आपण रेस्पिरेशन असं म्हणत असतो. आणि हे जे रेस्पिरेशन आहे हे फक्त आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येते. आपल्याला कोणता असा समजा एखादा टेबल आहे तुम्हाला असं कुठं दिसलं का तो रेस्पिरेशन करतोय? नाही दिसलं. म्हणजेच याचा अर्थ रेस्पिरेशन फक्त कोणामध्ये दिसून येणार आहे? तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन? द रेस्पिरेशन इट इज अ प्रोसेस इन विच द लिव्हिंग थिंग्स inhale oxygen and exhale carbon dioxide which form in the body which is waste material. ओके. मग रेस्पिरेशन साठी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही ना काहीतरी पार्ट असतो. जसं ह्यूमन्स मध्ये रेस्पिरेशन साठी आपल्याला नोज दिलेले आहे तसं वेगवेगळ्या एनिमल मध्ये काय राहणार आहे? वेगवेगळा काय राहणार आहे? रेस्पिरेशन साठी बॉडी पार्ट राहणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. हे होतं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 2. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3 म्हणजे एक्सक्रेशन. आता एक्सक्रेशन म्हणजे काय तर आपली बॉडी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस घडवून आणते. तर ह्या प्रोसेसेस मध्ये काय होत असतं तर आपल्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल तयार होतं. मग आता हे वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीसाठी कसं असतं? हानिकारक असतं. मग हे हानिकारक मटेरियल शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी जी मेथड असते तर ती मेथड म्हणजे एक्सक्रेशन. द प्रोसेस इन विच the waste material which form in the body is given out. Such a process is called as excretion. आणि हे एक्सक्रेशन फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. बाकी कोण नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. मग एक्सक्रेशनची जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये प्लांट काय करतात तर काही वेळा एक्सक्रेशनच्या वेगवेगळ्या प्रोसेस म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात. मग प्लांट काही प्लांट मध्ये हे एक्सक्रेशनचे जे मटेरियल हे पानांमध्ये म्हणजे लीव्स मध्ये जमा होतं. आणि काही जे प्लांट आहेत त्यांचे पानं उन्हाळ्यामध्ये गळतात. मग का गळतात? कारण तेच आहे की शरीरामधलं वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याची ही एक पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जे प्लांट आहेत त्यांचे पानं गळलेली दिसतात. तर हे होतं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3. The next character is responsiveness to stimuli. मग आता responsiveness to stimuli म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला जी घटना घडते बरोबर आहे ना. म्हणजे बोलायचं झालं आपल्या आजूबाजूला एखादी घटना घडली. फॉर एक्झाम्पल आपल्या ह्युमन बिंगचा जर विचार आला हिवाळा आला. हिवाळा आल्यानंतर काय करतो रे आपण? काहीच करत नाही. तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. हिवाळा आल्यानंतर काय करतो आपण तर हिवाळा आल्यानंतर आपण काय करतो तर आपले जे लोकरचे कपडे ते बाहेर काढतो आणि ते घालतो. का? कारण आपल्याला थंडीची जाणीव होते का नाही होते? पण मला सांगा एखादा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे बरोबर आहे. समजा एखादा दगड पडलेला आहे तो दगड मी स्वेटर घालतो का? नाही घालत ना. म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला काय होतं तो जो स्टिम्युला आहे. स्टिम्युला म्हणजे काय? आजूबाजूला घडणारी जी घटना आहे त्या घटनेला आपण काय करत असतो? रिस्पॉन्स देतो. यालाच आपण काय म्हणतो? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला. म्हणजे एनी इव्हेंट विच ऑकर इन द सराउंडिंग
we get to respond. Such a process is called as responsiveness to stimuli. आता याचं साधं उदाहरण घ्यायचं राहिलं तर मी प्रत्येक वेळा हे उदाहरण सांगतो. समजा आई घरामध्ये स्वयंपाक करते, तावा तापलेला आहे आणि तुम्ही गेला काहीतरी गडबडमध्ये मोबाईलवर काहीतरी करताय तुम्ही आणि अचानक तुमचा हात त्या ताव्यावर पडला. तुम्ही काय करतात? तो ताव्यावर हात तसा 2-3 मिनिटं राहू देतात का? नाही ना. क्विकली आपण काय करतो? तो हात बाजूला काढतो. म्हणजे हा काय झाला? तो तावा झाला एक स्टिम्युलाय आणि त्या स्टिम्युलायला तुम्ही दिलेलं असलेलं काय आहे? तो रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे हात बाजूला काढणे. तर हे जे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय आहे हे फक्त आपल्याला कशामध्ये दिसतं? लिव्हिंग थिंग्स मध्ये दिसतं. मला सांगा बरं, खूप पाऊस पडतोय, तो दगड काय घरामध्ये येऊन लागतो का? नाही ना, तो तिथंच पडलेला आहे. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला हे कॅरेक्टर आढळून येत नाही. त्यानंतर पुढचं कॅरेक्टर म्हणजे रिप्रोडक्शन. आता आपल्याला अर्थवर काय करायचंय? सर्व्हाइव्ह करायचंय, बरोबर आहे. सर्व्हाइव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचा काही ना काहीतरी लाईफ स्पॅन आहे. त्या लाईफ स्पॅन मध्ये तो काय करणार आहे? सर्व्हाइव्ह होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमनची जर गोष्ट झाली तर ह्युमन्स हे फक्त ऍव्हरेज मध्ये पाहिलं तर 60 to 70 इयर्स काय करतो? सर्व्हाइव्ह करतो, बरोबर आहे. त्यानंतर एखादा डॉग असेल तो 70 to 20 इयर्स काय करतो? सर्व्हाइव्ह करतो. मग जर आपल्याला वेगवेगळ्या ज्या लिव्हिंग थिंगच्या ज्या स्पेसीज आहेत यांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर काय करावं लागणार आहे? त्यांच्यासारखे जीव या पृथ्वीवर काय पाहायला पाहिजे? तयार व्हायला पाहिजे. मग लक्षात राहू द्या, रिप्रोडक्शन म्हणजे काय? रिप्रोडक्शन म्हणजे अशी प्रोसेस ज्या प्रोसेस मध्ये एखादा जीव स्वतःसारखाच जीव तयार करत असतो. तर अशा प्रोसेसला आपण म्हणत असतो रिप्रोडक्शन. द प्रोसेस इन विच टू रिप्रोड्यूस टू itself like copy, the such a process is called as रिप्रोडक्शन. आणि हे रिप्रोडक्शन आपल्याला फक्त पाहायला भेटतं ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, नॉन लिव्हिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. लक्षात राहू द्या, हे कॅरेक्टर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला काय करतात? एकमेकांपासून डिस्टिंग्विश करतात, डिफरंट करतात, एकमेकांपासून सेपरेट करत असतात. लक्षात राहू द्या. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर, it is cellular structure. We know that all the living organisms have a body and his body is made up of basic fundamental units. This fundamental unit is called as cell. Okay, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ती काय आहे? एका बेसिक युनिट पासून बनलेली आहे आणि ते बेसिक युनिट म्हणजे काय? सेल. लक्षात राहू द्या, सर्वात छोट्यात छोटं आणि लहानात लहान असं जे बेसिक युनिट आहे ते म्हणजे काय? सेल. आणि हे जे सेल आहे, आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल आढळून येणार आहे, पण त्या सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळं राहणार आहे. मग कसं वेगवेगळं राहणार आहे? काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची बॉडी युनिसेल्युलर आढळणार आहे. मग व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर? युनिसेल्युलर म्हणजे the living organism with body which is made up of single type of cell. Such a living organism is called as unicellular. Now what is mean by unicellular? Okay, sorry, what example of unicellular? Example of unicellular is, you know that amoeba, paramecium, such organism which body is made up of single type of cell. काय सांगतोय मी? सिंगल टाइप ऑफ सेल पासून बनलेली असते. त्याच्या शरीरामध्ये हजारो लाखो सेल असतील पण त्या सेल कशा असतील? सारख्याच असतील. लक्षात राहू द्या, ठीक आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे काय? तर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांची बॉडी ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेल पासून बनलेली आहे. मग याच्यामध्ये ह्युमन्स येतात, वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स येतात, ॲनिमल्स येतात. हे मल्टीसेल्युलर या कॅटेगरीमध्ये येत असतात. तर हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई, रिप्रोडक्शन, सेल्युलर स्ट्रक्चर, तर हे काय करत असतात? हे कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला एकमेकांपासून सेपरेट करत असतात. आणि याच्यावरूनच आपण म्हणू शकतो
दिस इज द लिव्हिंग थिंग्स अँड दिस इज द नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला काही पण नवीन टॉपिक विषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.